मित्रांनो, एकदा वाघ आणि वाघीण आपल्या पिल्लांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. 2 दिवसपर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिल्लांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिल्लांना आपले दूध पाजले व पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागले. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याचा आनंद तिच्यावर वाघ झडप घालणार. इतक्यात वाघाची पिल्ले म्हणाली, आई बाबा, या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केले. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. त्यानंतर पिलाचं ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही याची मी ग्वाही देतो. तेव्हापासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदीपणे फिरू लागली. त्यानंतर एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडाची पाने खाताना एका गरुडाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्दल विचारले. बकरीने त्याला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्त्व गरुडाच्या लक्षात आले. आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या गरुडाने मनात ठरवले. त्यानंतर एकदा गरुड उडत असताना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडली. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असता अधिकच खोल जात होती. शेवटी गरुडाने त्यांना अलगद बाहेर काढले. उंदराची पिले ओली झालेली व थंडीने कुडकुडत होती. गरुडाने त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ उब दिली. थोड्या वेळाने आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी गरुडाने उंदराच्या पिलाचा निरोप घेतला आणि भरारी घेण्याचा प्रयत्न केला, पण काही केला त्याला उडता येईना. तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले. उंदराच्या पिलाने उब घेता घेता त्या गरुडाचे संपूर्ण पंख कुरतडले होते. फडफडत कसेबसे गरुड तेथून बकरीपर्यंत पोहोचले आणि त्याने त्या बकरीला त्याबाबत विचारले. तेव्हा तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले, पण दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले? तेव्हा बकरी हसली व गंभीरपणे म्हणाली, उपकार कधीही वाघासारख्या दिलदार व्यक्तिमत्वावर करावे, उंदरासारख्या स्वार्थी नाही. कारण स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरता दुसरा पर्याय शोधत असतात व स्वतःचा स्वार्थ साधला की सच्चा व प्रामाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. त्यामुळे मित्रांनो, एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.